नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चैत्र नवरात्रीला कोणते अगदी साधे सोपे उपाय तुम्ही करून तुमचं आयुष्य तुम्ही बदलू शकता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप दुःखी आहात, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आलेला पैसा पाण्यासारखा वाहतो किंवा घरामध्ये सतत आजारपण चालू आहे. एक प्रॉब्लेम संपतोय तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम चालू होते. एकीकडे लक्ष घालेपर्यंत एकीकडचं काम तुमचं अर्धवट राहत आहे. कोणतंच काम तुमचं व्यवस्थित आणि पूर्ण होत नाही आहे. तुम्हाला काहीच बाहेर पडायचे मार्ग तुम्हाला दिसत नाहीत. जीवन असं एवढं खराब झालं आहे की तुमच्या जीवनामध्ये तरक्कीचे मार्ग संपले आहेत. तुमचं सारं जीवन फक्त नैराश्यामध्ये चालू आहे. तर तुम्हाला ही एक चालून संधी आलेली आहे. तुम्ही चैत्र नवरात्री ही चालू होणार आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीची तुम्ही जर मनोभावे पूजा केली तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. आजकाल मनुष्याला पैसा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण पैशाशिवाय तो जगू शकत नाही असं म्हणावं लागेल. माणसाची गरज हा पैसा झालेला आहे. त्यामुळे पैसा जो व्यक्ती आपल्याला प्रसन्न होऊन आपल्यावरती देतो ते म्हणजे आहे माता लक्ष्मी. तिनं जर आपल्यावरती कृपा करायची ठरवली तर आपण करोडपती लखपती होण्यापासून आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. तुम्ही बघू शकता, अनेक लोकांचे अनुभव आहेत. लोकांच्याकडे काहीही नसताना अचानक त्यांना धनलाभ होतो किंवा अचानक त्यांचं नशीब चमकतं. मग कोणाला तरी लॉटरी लागते किंवा कोणाला तरी नशिबाची बॅग एखादी पैशाची सापडते किंवा कोणाला तरी कुठून तरी अचानक पैसा त्याच्या घरी येऊ लागतो किंवा त्याची बिघडलेली कामं व्यवस्थित व्हायला लागतात आणि त्याच्या घरी पैसा येण्याचे मार्ग हे उघडत असतात. तर ह्या काही नुसत्या कथा नाही, तर खूप लोकांचे आलेले अनुभव आहेत. तर तुम्ही देखील माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवला असेल किंवा विश्वास ठेवत असाल तर आपल्या कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती अखंड राहो आणि माता लक्ष्मी तुमच्या घरी भरभरून पैसा भरो, हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना ठेवून आजचा व्हिडिओ मी पुढे चालू करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी अगदी साधे सोपे उपाय तुम्हाला सांगत आहे आणि हे उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये तिची कृपा राहील. तर चैत्र नवरात्र मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही आधीपासूनच तयारीला लागा आणि या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्रीला या दिवशी हे उपाय नक्की करा. अशातच दुर्गेच्या 9 रूपांची आपण पूजा करणार आहोत. मात्र चैत्र नवरात्रीला काही सोपे उपाय केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहू शकतो. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक विशेष सण आहे. यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात ही 30 मार्च 2025 या रोजी आहे. वार आहे रविवार. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर याचं सुरुवात होत आहे. तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये लोक उपवास करतात आणि त्यात आणि गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात. त्यामुळे तुम्हाला ही अगदी चालून संधी आलेली आहे. गुढीपाडवा म्हणजे अगदी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. त्या दिवशी तुम्ही कोणतीही पूजा केली तर त्याचं फळ तुम्हाला हे दुगणित मिळत असतं आणि त्याचं फळ हे लवकर मिळत असतं, कारण हा खूप अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जात असतो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये लोक उपवास देखील करत असतात. पण आपल्याला जर उपवास करणं शक्य नसेल तर आपण मनोभावे देवीची पूजा फक्त करावी आणि दुर्गा देवीच्या विविध रूपांची तुम्हाला पूजा करायची आहे. नवरात्रीच्या 9 दिवशी देवी दुर्गा स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरत असते आणि तिच्या भक्तांवर विशेष आशीर्वाद ती देत असते. अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि असं आपले पूर्वज मानत आलेले आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा माता लक्ष्मीची कृपा होत आहे, म्हणून हे पिढ्यानपिढ्या लोक करत आलेले आहेत. नवरात्रीचे 9 दिवस ज्योतिषशास्त्रानुसार देखील खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. या 9 दिवसांमध्ये एखाद्याचं अगदी भाग्यसुद्धा उजळू शकतं किंवा अगदी करोडपती लोक होऊ शकतात. एवढी महत्त्वाचे हे 9 दिवस आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. काही उपाय केल्याने व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धी येते. या चैत्र नवरात्रीला जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्रानुसार उपाय करणार आहोत. ते पुढीलप्रमाणे आहेत. तर गंगेचे पाणी शिंपडणे. मान्यतेनुसार देवी दुर्गा नवरात्रीत 9 दिवस पृथ्वीवर राहते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्हाला घरात
स्वच्छताही ठेवायची आहे. घरामध्ये उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन काढायचं आहे. 9 दिवस रोज तुम्हाला दरवाजामध्ये नित्यनियमाने दीप प्रज्वलन करायचं आहे. दरवाजामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. त्यामुळे काय होतं की आणि हे सर्व आहे ते तुम्हाला सकाळी एक सूर्योदयानंतर अर्धा 1 तासामध्येच तुम्हाला हे आवरायचं आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती हे सारं केलं तर अतिउत्तम आहे. त्यामुळे तर माता खूप प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात सर्वप्रथम येईल. पण तुम्हाला नाही शक्य तर सूर्योदयानंतर जेव्हा कोवळी किरणं तेव्हा तुम्हाला हे सारं करायचं आहे. आणि असं केल्यामुळे माता लक्ष्मी ही सकाळच्या वेळेमध्ये प्रत्येकाच्या घरी जात असते. त्यामुळे तिचा वावर तुमच्या घरी हा होणार आहे. आणि या काळात घराच्या स्वच्छतेची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. मंदिराची स्वच्छता करायची आहे आणि घरभर तुम्हाला गंगेचं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते आणि आर्थिकदृष्ट्या आपण समृद्ध होत असतो. त्यानंतर शुभ कार्याची सुरुवात. नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना विशेष आशीर्वाद देते. त्यामुळे या 9व्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता. याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळते. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करण्यापूर्वी तुम्हाला गणेशाची पूजा करणं हे तुम्हाला अनिवार्य आहे. कारण आपण कोणत्याही पूजेमध्ये बाप्पा गणपतीचा मान प्रथम देत असतो. त्यांना प्रथम स्थान आहे. त्यामुळे त्यांची पूजा तुम्हाला या दिवशी देखील करायची आहे. तुम्ही 9 दिवस फक्त माता लक्ष्मीची पूजा केली किंवा तुमच्या इष्टदेवतेची पूजा केली चालणार नाही. तुम्हाला त्याचबरोबर गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे. नाहीतर तुम्हाला पूर्ण फळ हे मिळणार नाही. आरती जरी करत असाल तरी बाप्पाची आरती तुम्हाला पहिली घ्यायची आहे. मग तुम्हाला तुमच्या मातेची आरती घ्यायची आहे. त्यानंतर तुळशीचे रोप. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये घरामध्ये तुळशीचं झाड लावणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही येणार आहे आणि यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुमची इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहे. लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे. तुळशीच्या रोपाजवळ एक तुम्हाला नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्याची 9 दिवस तुम्हाला पूजा करायची आहे आणि ते नाणं उचलून नंतर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने सुद्धा माता तुळशीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये धनाची वर्षा होणार आहे. त्यानंतर कलश स्थापना. आपण नवरात्रीमध्ये पती पत्नी दोघांनी मिळून कलश स्थापना ही करायची असते. कलशामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असं साक्षात पंडित मिश्रा यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद राहत असतो. आईवडिलांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. पितरांचा जो काही दोष आहे तो जात असतो. आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. तसेच घराबाहेर तुम्हाला स्वास्तिक चिन्ह काढायचं आहे या दिवशी. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही वादावाद आहे किंवा थोडक्यात काय की नकारात्मकता जात असते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. घरात गोडवा टिकून राहत असतो. त्यानंतर आर्थिक समृद्धीसाठी आपल्याला नवरात्रीच्या दिवशी पिठाचा गोळा तयार करून ते वाहत्या पाण्यात तुम्हाला वाहून द्यायचं आहे. यामुळे कर्जाचं ओझं कमी होतं आणि जीवनात समृद्धी येते. दुसरीकडे नोकरीत बढती आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात दुर्गा देवीच्या मंदिरात रोज गोड पेय तुम्हाला अर्पण करायचं आहे. म्हणजे गोडाचा प्रसाद असेल, नैवेद्य असेल, हा तुम्हाला 9 दिवस तेथील लोकांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. असं मान्यतेनुसार सांगितलं जातं की तुमच्या जर जीवनामध्ये यश भेटत नाही आहे, तुम्हाला खूप त्रासातून तुम्हाला जावं लागत आहे, तर तुम्ही कोणत्याही तुमच्या बाजूच्या मंदिरात तुम्ही गोडाचा नैवेद्य तुम्हाला तिथं द्यायचा आहे. किंवा तुम्ही 1 दिवस द्या नवरात्रीमध्ये, काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला द्यायचं आहे. असं केल्याने देखील माता लक्ष्मीची कृपाही तुमच्यावरती होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये रोज बाप्पाची आरती करायची आहे. माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेव्हा तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला दरवाजामध्ये 2 लवंगा आणि 1 कपूर तुम्हाला जाळायचं आहे. तुम्हाला असं केल्याने तुमच्या घरात जो काही नकारात्मकतेचा वास होणार आहे तो थांबणार आहे आणि 9 दिवस तुमचं वातावरण हे अगदी पवित्र घरातलं राहणार आहे आणि शुद्ध राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जी काही पूजापाठ करणार आहात त्याचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला हे अशा उपाय छोटे छोटे आहेत ते करायचे आहेत आणि माता लक्ष्मीची पूजा अगदी मनोभावे या दिवशी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुळशी मातेमध्ये तुम्हाला
हळदीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की माता तुळशीला हळदीवाला जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा असतो. हळदीच्या दिव्यामध्ये दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा दिवा तुम्हाला तुळशी मातेमध्ये प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेच्या जवळ तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. असं केल्याने सुद्धा तुळशी मातेची कृपा ही तुमच्यावरती राहत असते आणि तिचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. तर नवरात्रीमध्ये हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की त्याचा अनुभव घ्या. आजचा व्हिडिओ जर आवडला असला तर प्लीज मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा.